नमस्कार मित्रमैत्रिणींनो, उद्या या वेळपर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागलेला असेल. तोपर्यंत नेमकं काय होणार आहे याबाबत आत्ताच्या घडीला म्हणजे आजची रात्र ही सगळ्यांच्या मनामध्ये धाकधूक आहे. नेमकं काय होईल, कसं होईल अशा प्रकारच्या ज्या आहेत त्या चिंता लोकांना वाटून लागलेल्या आहे. काही लोक अशाही चर्चा करायला लागलेले आहेत की उद्या किंवा उद्यानंतर आपल्याला गुवाहाटी पार्ट 2 बघायला मिळेल का. 2 वर्षापूर्वी आपल्याला माहिती आहे की शिवसेना हा पक्ष फोडून देवेंद्र फडणवीस यांनी हा पक्ष फोडला आणि त्याच्यातले 40 आमदार, एकनाथ शिंदे हे त्याचे मुख्य होते, हे पहिले सुरतला गेले गुजरातमध्ये, मग ते गुवाहाटीला गेले, मग तिकडे त्यांनी डान्स वगैरे केला टेबलवर उभं राहून, मग ते गोव्याला गेले आणि नंतर मग महाराष्ट्रामध्ये आले. तर अशा प्रकारे हा जो काही एपिसोड होता महाराष्ट्रासाठी अत्यंत नवीन होता. याच्या आधी महाराष्ट्रामध्ये असं कधीही झालं नाही की अशा प्रकारे गद्दारी करून, अशा प्रकारे लाचारी करून खोकेबाज लोक कुठेतरी दुसऱ्याच राज्यामध्ये गेले, तिसऱ्याच राज्यामध्ये गेले आणि मग तिकडून भीत परत तिकडे आले. असं कधीही झालं नव्हतं जे की झालं आणि त्याचं मला असं वाटतं की या महाराष्ट्राला दुःख आहे. आता उद्या पण निवडणुका लागल्या आणि सत्तेची गणितं, जे आकडा पाहिजे असतो आपल्याला सत्ता स्थापन करण्यासाठी, तो जर मिळाला नाही तर त्याच्यासाठी होऊ शकतं की अपक्ष लोकांना सोबत घे, आपल्यासोबत असलेले जे पक्ष आहे ते पण फुटून जाऊ नये म्हणून प्रयत्न कर. याच्यासाठी सगळेजण प्रयत्न करत असतात. आणि आज दिवसभर किंवा काल आजमध्ये जे काही चर्चा चाललेल्या आहे त्याच्यामध्ये असंही बोललं जात आहे की या आमदारांसाठी ऑलरेडी हॉटेल्स बुक आहेत, ऑलरेडी काय म्हणूया तुमचे हेलिकॉप्टर बुक केलेले आहेत, वेगवेगळे हिल स्टेशन असतील, आलिशान हॉटेल्स असतील किंवा इतर राज्यांमधले अशा प्रकारे ज्या ठिकाणी आपल्याला आमदारांना पळवून नेता येईल अशा प्रकारे बुक झालेला आहे, अशा गोष्टी केल्या जात आहे. काही लोक असे म्हणतात की सुरत आणि गुवाहाटीचे हॉटेल्स परत एकदा बुक केलेले आहेत शिंदे गटाचे लोक पळून जाऊ नये याच्यासाठी. तर हे सगळं पाहून म्हणजे हे खूप नवीन आहे, असं नाही व्हायला पाहिजे. सत्ता उद्या स्थापन म्हणजे तो मागच्या वेळेला जे काही झालेलं होतं तो मधला काळ होता, अस्थिरतेचा तो काळ होता, कोविड नंतरचा तो काळ होता, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता, त्यानंतरच्या या सगळ्या गोष्टी होत्या. पण आता जे काही आधीच चर्चा त्याच्यावर चाललेल्या आहेत, म्हणजे मीडियावाले प्रश्न विचारायला लागले परत एकदा गुवाहाटी होणार का. त्याच्यावर ते शिंदे गटाचे संजय शिरसाट म्हणतात की आम्हाला माहिती नाही आणि आम्हाला एकनाथ शिंदे हे आमचे मुख्य आहेत, त्याच्यामुळे एकनाथ शिंदे आम्हाला जिकडे नेतील तिकडे आम्ही जाऊ. याचा अर्थ एकनाथ शिंदेंनी उद्या परत त्यांना गुवाहाटीला नेलं तर ते जातील, परत एकदा ते तिथे जाऊन टेबलवर उभं राहून डान्स करतील. हे महाराष्ट्राचे प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, आपण निवडून दिलेले या लोकांना, आणि ते तिथे जाऊन अशा प्रकारे काम करतात जसं काही कॉलेज गोईंग 11वी-12वीतले मुलं आहेत. तर मला असं वाटतं की हे आपल्याला उद्या नाही पाहायचं आहे आणि आपण सगळे नागरिक म्हणून या गोष्टीची देखरेख केली पाहिजे, या गोष्टीवर आपण कडक लक्ष ठेवलं पाहिजे उद्याचे दिवस तरी, की आम्हाला जे काय उद्या निकाल लागेल ज्या बाजूने मेजॉरिटी असेल. आता अर्थात मला पर्सनली विचारलं तर मला असं वाटतं की महाविकास आघाडीची सत्ता आली पाहिजे आणि महाविकास आघाडीची सत्ता येण्यासाठी जर महाविकास आघाडीला कुणाची मदत घ्यावी लागली, अपक्ष उमेदवारांची मदत घ्यावी लागली तर ती नक्कीच घ्यावी. अपक्ष किंवा मग काही लोक असे म्हणायला लागलेले आहेत की अजित पवार, जे की स्वतःला सांगतात की मी फुले, शाहू, आंबेडकर या विचारांचा आहो, आमचा पक्ष हिंदुत्ववादी नाही आहे, अशी भूमिका अजित पवार मांडत आले. त्याच्यामुळे अजित पवार यांना सुद्धा मदत लागली तर महाविकास आघाडीने घ्यायला काहीही हरकत नाही. कारण अजित पवारांवर हे जे काही आरोप केलेले ते भाजपने केलेले होते, त्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप वगैरे. पण जर असं झालं तर मला पर्सनली असं वाटतं, कारण की महायुती याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे भाजप आणि भाजपमधले असलेले महत्त्वाचे ते नेते देवेंद्र फडणवीस अत्यंत काय म्हणूया स्वभावाने किती कपटी असावा एखादा नेता हे आपल्याला त्यांच्या सतत बोलण्यावरून दिसतं. त्यांनी जे काही स्वतःहून सांगितलं की मी 2 पक्ष फोडून आलो, हसत हसत ते सांगतात. 11 वर्षापूर्वी ते सोयाबीनला 6,000 भाव मागत होते, ते 11 वर्षानंतरही 6,000 देऊ शकले नाही, 4,000 देत आहेत, असलेल्या भावापेक्षा कमी केलेला आहे. त्यांची जर लिस्ट वाचतो म्हटलं तर खूप मोठी आहे. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस सारखा माणूस भाजपचा पक्षाचा मुख्य आहे महाराष्ट्रामध्ये आणि अशा व्यक्तीच्या हातामध्ये परत सत्ता जावी असं मला वाटत नाही. महाराष्ट्रातल्या कुठल्याही सामान्य नागरिकाला वाटणार नाही जर त्या नागरिकाला हे कळलं की अशा प्रकारे एक व्यक्ती भाजपमध्ये सध्या काम करत आहे.
आणि म्हणून मला असं वाटतं की आजची ही काळाची गरज आहे की महाविकास आघाडीनेच उद्या सत्ता स्थापन करावी आणि त्याच्यासाठी ज्यांना म्हणून मदत लागेल त्यांची मदत त्यांनी घ्यावी आणि इतरांनी सुद्धा हा विचार करावी की आपल्याला महाविकास आघाडीच जी आहे ती स्थापन करावी लागणार आहे. त्यामुळेच शक्य होणार आहे की महाराष्ट्र धर्म इथे वाचेल, टिकेल. शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारा हा जो महाराष्ट्र आहे तो परत आपल्या काय म्हणूया लाईनीवर येईल. आणि अर्थातच त्यांचं सरकार आलं, महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्याच्यामध्ये त्यांनी अजून काही चुकीच्या गोष्टी केल्या, त्याच्यात काही घोळ झाले, त्याच्यामध्ये जर आपल्याला असे फडणवीसांसारखे नीच कपटी वृत्तीचे लोक काम करताना दिसले, बोलताना दिसले, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती खराब करताना दिसले तर त्याच्या विरोधात मी बोलणार आहेच. आपण सगळ्यांनी बोलायचं आहेच. आपण काही गप्प बसणार नाही आहे. पण आपला चॉईस म्हणून जो असतो तो असायला पाहिजे आणि म्हणून मला तरी असं वाटतं की हे झालं पाहिजे. आणि सुरत गुवाहाटी अशा प्रकारचे एपिसोड आपल्याला परत बघायचे नाही आहेत, ते बघायला न मिळो असंच मला वाटतं. तुम्हाला या सगळ्या गोष्टीबद्दल काय वाटतं? नेमकं कोणाची सत्ता येईल, काय होऊ शकतं, गणित आकडे जुळवण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे, काय नक्कीच करायला पाहिजे, कुठल्या गोष्टीवर कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे, हे कमेंट करून नक्की सांगा. थांबते. थँक्यू सो मच.